प्रफुल्लित होत असतं आणि या सर्व घटना आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम प्रसार माध्यमं करत असतात। त्यापैकीच एक पाचोरा तालुक्यातीलच नव्हे तर खानदेशातील अल्पावधीतच यशस्वी स्तरावर पोहोचलेले न्यूज चॅनल म्हणजे सुवर्ण खानदेश लाईव्ह न्यूज। आज या चॅनलचा द्वितीय वर्धापन सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे। काही मान्यवरांचं आपल्याकडे आगमन होण्याचे बाकी आहे, पण तत्पूर्वी आपण या सोहळ्याचं उद्घाटन दीपप्रज्वलनाने आणि प्रतिभापूजनाने करूया अशी मी मान्यवरांना विनंती करते। आचार्य बाळासाहेब यांचे प्रतिभापूजन कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात आपण ईशपूजन आणि दीपप्रज्वलनाने करत असतो। तिला अनुसरूनच आपण त्या प्रथेला पुढे नेतोय आणि कार्यक्रमाचं उद्घाटन करतोय असं मी जाहीर करते। दीपप्रज्वलन सर्व मान्यवरांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते। प्रत्येकाची वाट प्रकाशमान व्हावी ही प्रार्थना आपण दीपात करणार। हा प्रकाश असू दे नव्या स्वप्नांचा, हा प्रकाश असू दे नव्या विषयांचा, हा प्रकाश असू दे समाजाला समाज प्रगती पथावर नेण्याचा। मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी दीपप्रज्वलन संपन्न होते। आपण टाळ्यांच्या गजरात दीपप्रज्वलनाचं आदरणीय दुसारे साहेब यांच्या थोडक्यात मी परिचय वाचून दाखवते। मुख्य संपादक सुवर्ण खानदेश लाईव्ह न्यूज,
महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्रारंभिक आंतरराष्ट्रीय मानवाधिकार एवं महिला अपराध नियंत्रण संघटन नवी दिल्ली, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष अँटी करेक्शन बोर्ड, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्रमिक आधार पत्रकार संघ, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अखिल भारतीय ओबीसी महासंघ। आदरणीय दुसऱ्या साहेबांसाठी आपण जोरदार टाळ्या केल्या पाहिजे। जितकी व्यक्ती सुशिक्षित तितकंच तिचं कर्तृत्व मोठं होत जातं। न्यूज चॅनल सारख्या प्रसार माध्यम चालवत असताना अगदी अनेक गोष्टींचा अनुभव असावा लागतो आणि प्रयत्नपूर्वक अभ्यास केलेला असावा लागतो। आदरणीय दुसऱ्या साहेबांचे दोघे पुत्र उच्च शिक्षित असून त्यांनी पत्रकारितेमध्ये शिक्षण घेतलेले आहे। त्यांचा मी परिचय थोडक्यात वाचून दाखवते। आदरणीय कुशाल कांत दुसाने यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन या राष्ट्रीय स्तरावरील भारतातील अत्यंत प्रतिष्ठित संस्थेत पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे। यासोबतच हैदराबाद येथील नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी या भारतातील अत्यंत प्रतिष्ठित विद्यापीठातून मीडिया लॉचे शिक्षण घेतलेले आहे। यासोबतच मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम ते पोस्ट ग्रॅज्युएशन त्यांनी केलेलं आहे आणि 6 वर्ष त्यांना पत्रकारितेतील अनुभव आहे। राष्ट्रीय स्तरावरील न्यूज ऑर्गनायझेशन मध्ये न्यूज अँकर म्हणून त्यांनी सतत 3 वर्ष कार्य केलेले आहे। यासोबतच न्यूज 18 लोकमत सारख्या नामांकित न्यूज चॅनलमध्ये सिनियर न्यूज एडिटर म्हणून त्यांचा अनुभव आहे। या सर्व देशव्यापी शिक्षण आणि अनुभवाच्या बळावर आपल्या परिसरातील माणसांसाठी कार्य करण्याच्या हेतूने निरपेक्ष आणि अत्यंत जबाबदार पद्धतीने पत्रकारिता करण्याच्या हेतून 2 वर्षांपूर्वी खानदेश लाईव्ह न्यूज अत्यंत चांगल्या पद्धतीने आणि जबाबदारीने ज्या विचारातून सुरुवात झाली होती त्याच विचारातून सुवर्ण खानदेश लाईव्ह न्यूजच्या माध्यमातून कार्य केले जात आहे। यासोबतच कुशाल दुसाने यांचे बंधू माननीय चंद्रकांत दुसाने यांनी आपल्या भावाच्या पावलावर पाऊल ठेवत त्याच पद्धतीने राष्ट्रीय स्तरावर शिक्षण संस्थेत पत्रकारितेचे शिक्षण घेतल्यानंतर तसेच ईटीव्ही भारत सारख्या राष्ट्रीय माध्यम संस्थेत काम करत अनुभव घेतल्यानंतर सुवर्ण खानदेश लाईव्ह न्यूजचे विशेष प्रतिनिधी म्हणून जबाबदारी त्यांनी स्वीकारलेली आहे आणि यशस्वीपणे गेल्या 2 वर्षापासून ते कार्य करीत आहेत। त्यांना संपूर्ण टीमचे सहकार्य लाभत आहे। यानंतर मी विनंती करते खानदेश लाईव्ह न्यूजचे प्रतिनिधी चंद्रकांत दुसाने यांना। छत्रपती शिवाजी महाराज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन। या ठिकाणी आपला सुवर्ण खानदेश लाईव्हच्या चॅनलला 2 वर्ष कंप्लीट झाले आणि त्यानिमित्त हा वर्धापन दिनाचा सोहळा या ठिकाणी आयोजित केला आहे। 3ऱ्या वर्षात पदार्पण करतोय आणि या सोहळ्यासाठी आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी पाचोरा बळगाव मतदारसंघाचे माजी आमदार दिलीप गोपा, सर्वप्रथम माननीय जिल्हाधिकारी आयुष्यप्रसाद या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते आणि यासोबतच माननीय आमदार किशोरप्पा पाटील या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते। मात्र आप्पासाहेबांना काही महत्त्वाचं काम असल्याने ते या ठिकाणी नाही आहेत। तसंच जिल्हाधिकारी महोदय देखील त्यांच्या मीटिंगमध्ये व्यस्त असल्याने त्यांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी या ठिकाणी माननीय उपजिल्हाधिकारी श्री निवृत्ती गायकवाड या ठिकाणी आले आहेत। यासोबतच भारतीय जनता पार्टीचे मधुभाऊ काटे तसेच काँग्रेसचे सचिन सोमोनशे यासोबतच निवासी तहसीलदार नायब तहसीलदार कुमार साहेब या ठिकाणी तसेच प्रारंभिक आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष दिलीपजी मोहिते तसेच ॲडव्होकेट राहुल वाघ सर या ठिकाणी आले आहेत। तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आलात त्यासाठी मनपूर्वक तुमचा आभार आणि धन्यवाद। तसेच काही पात्रातील महत्त्वाची पत्रकार मंडळी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि विशेषतः माझ्या गावातील लासगावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच प्रतिष्ठित मान्यवर या ठिकाणी देखील उपस्थित झाले। त्यांचे देखील मी विशेष मनापासून आभार मानतो। सुवर्ण खानदेश लाईव्ह नंतर कामाला सुरुवात केली। खरं तर या ठिकाणी मला 2 मुद्दे मांडायचे आणि पुढचं कार्यक्रमाकडे वळायचं। माननीय जिल्हाधिकारी आयुष्यप्रसाद यांनी जळगाव जिल्ह्याचा कार्यभार हाती घेतल्यानंतर माझी त्यांच्यासोबत भेट झाली आणि खरं तर मी त्यांना सर्व संकल्पना त्या ठिकाणी सांगितलेली की कशा पद्धतीने मी जॉब सोडून सुवर्ण खानदेश लाईव्हमध्ये काम करू इच्छितो। त्या ठिकाणी खरं तर त्यांनी ज्या पद्धतीने मला मार्गदर्शन केलं ज्या पद्धतीने त्यांनी दिशा दाखवली त्याच पद्धतीने सुवर्ण खानदेश लाईव्ह काम करते आणि खरं तर यासोबतच पाचोरा तालुक्याचे माजी आमदार किशोरप्पा पाटील तसेच दिलीप भाऊ यांचं देखील या ठिकाणी मला वेळोवेळी प्रेरणा
वेळोवेळी त्यांनी कौतुक केलंय, त्यामुळे काम करण्यासाठी प्रेरणा मिळाली. आणि तुम्ही आता या ठिकाणी काही मान्यवर आहेत जे या ठिकाणी त्यांचं मनोगत व्यक्त करतील. तत्पूर्वी मी आम्ही ज्या 2 वर्षामध्ये ज्या पद्धतीने काम केलं आहे ती फिल्म छोटासा माहितीपट बनवलेला आहे, तर तो मी प्ले करायला सांगतो आणि तो प्ले केल्यानंतर काही मान्यवर आहेत ते त्याचं मनोगत व्यक्त करतात. डिसेंबर 2022 मध्ये सुवर्ण खानदेश लाईव्ह न्यूजची स्थापना झाली. तेव्हापासून ते आतापर्यंत सुवर्ण खानदेश लाईव्ह न्यूजच्या वतीने स्थानिक, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कृषीविषयक अशा अत्यंत महत्त्वाच्या विषयावर अत्यंत जबाबदारीने वार्तांकन केलं जात आहे. मागच्या वर्षी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक पार पडल्या. यामध्येही आमच्या प्रतिनिधींनी स्थानिक मुद्द्यांना केंद्रस्थानी ठेवत नेत्यांच्या मुलाखतींसोबतच जनतेच्या मनात नेमकं काय आहे, त्यांच्या अपेक्षा नेमक्या काय आहेत हे सर्व जाणून घेण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रात महिला सुरक्षा हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. या विषयावर मागच्या वर्षी नवरात्रीमध्ये आमच्या टीमच्या वतीने महिला सुरक्षा ही थीम घेऊन महाराष्ट्राच्या नवदुर्गा या नावाने विशेष कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये भारतातील अत्यंत ज्येष्ठ गायिका पद्मश्री अनुराधा पौडवाल, ऑलिम्पिक प्लेयर माजी नेमबाजपटू अंजली भागवत, खानदेश कन्या आणि सध्या अमेरिकेच्या नासामधील एरोस्पेस इंजिनियर अनिमा पाटील साबळे, खानदेश कन्या आणि सध्या गुजरातमधील लिंबायतच्या 3 वेळच्या आमदार संगीताताई पाटील, माजी पोलीस महासंचालिका IPS अधिकारी डॉक्टर मीरा चड्डा बोरवणकर, जळगावच्या माजी जिल्हाधिकारी आणि सध्या महामुंबई मेट्रोच्या मॅनेजिंग डायरेक्टर रुबल अग्रवाल, महाराष्ट्रात ज्यांचं नाव अत्यंत आदरानं घेतलं जातं अशा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पद्मश्री डॉक्टर राणी बंग, महान समाजसुधारक साने गुरुजी यांच्या जीवनावर आधारित श्यामची आई फेम चित्रपटातील मराठी अभिनेत्री गौरी देशपांडे, यासोबतच सिंगापूर सारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावर मानसोपचार तज्ज्ञ म्हणून कार्य केलेल्या आणि सध्या जळगावातील मोठे हॉस्पिटल येथे कन्सल्टंट सायकॅट्रिस्ट म्हणून कार्यरत असलेल्या डॉक्टर विजयश्री मुठे या सर्वांना आमंत्रित करण्यात आलं. यावेळी या सर्व मान्यवर महिलांनी महिला सुरक्षेवर अत्यंत परखडपणे महत्त्वाची अशी मतं मांडली. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे मागच्या वर्षी सप्टेंबर महिन्यात पाचोरा तालुक्यातील जवळपास 15 गावांमध्ये विजेची समस्या जाणवत होती. लोडशेडिंगमुळे नागरिक त्रस्त झाले होते. अशा परिस्थितीत सुवर्ण खानदेशच्या टीमने माननीय जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या समोर हा मुद्दा मांडल्यावर जिल्हाधिकारी महोदयांनी यावर तत्काळ कार्यवाही केली आणि त्यानंतर लोडशेडिंग बंद झाली. अशाच प्रकारे डिसेंबर महिन्यात एकाच आठवड्यात वेगवेगळ्या अपघातात जवळपास 6 जणांचा मृत्यू झाला. जळगाव जिल्ह्यातील हाही अत्यंत गंभीर विषय आमच्या टीमने माननीय जिल्हाधिकारी साहेबांसमोर मांडल्यावर जिल्हा प्रशासनाच्या वतीने त्या दृष्टीनेही महत्त्वाची पावले उचलण्यात आली. यासोबतच सुवर्ण खानदेशच्या वतीने जनहिताच्या मुद्द्यांवर विशेष मुलाखती घेतल्या जातात. यामध्ये आतापर्यंत माजी IAS अधिकारी पूजा खेडकर प्रकरण समोर आणणारे ज्येष्ठ माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार, माजी सनदी अधिकारी अरुण भाटिया, जपानमधील मराठमोळे आमदार योगेंद्र पुराणिक, आपल्या ग्रामपंचायतीला राष्ट्रीय पुरस्कार मिळवून देणाऱ्या भंडारा जिल्ह्यातील बेला ग्रामपंचायतीच्या सरपंच शारदा गायधने, माजी परराष्ट्र सचिव डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे, महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी, ओसाड आदिवासी पाड्याचं ज्यांनी नंदनवन केलं असे खानदेशातील धुळे जिल्ह्यातील पद्मश्री चैत्राम पवार, भारताला विश्वचषक जिंकून देणाऱ्या महिला खो खो संघाची कर्णधार प्रियंका इंगळे आणि पुरुष खो खो संघाचा कर्णधार प्रतीक वायकर, तसेच सोशल मीडिया क्राईम आणि तरुणाई या विषयावर जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर माहेश्वर रेड्डी यांसह सर्व मान्यवरांच्या विशेष मुलाखती घेण्यात आल्या आहेत. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीनंतर विशेषतः जळगाव, धुळे आणि नंदुरबार म्हणजे आपल्या खानदेशातील प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवत सुवर्ण खानदेशच्या टीमने नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनात खानदेशातील आमदारांशी संवाद साधला. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील माजी मंत्री आणि विद्यमान आमदार अनिल पाटील, आमदार चंद्रकांत सोनवणे, राजू मामा भोळे, अमोल जावळे, अमोल पाटील, धुळे जिल्ह्यातील आमदार आणि विद्यमान कॅबिनेट मंत्री जयकुमार रावल, आमदार अनुप भैया अग्रवाल, रामदादा भदाणे, नंदुरबार जिल्ह्यातील आमदार राजेश पाडवी आणि आमशा पाडवी यासह सर्व लोकप्रतिनिधींसोबत विशेष संवाद साधत खानदेशातील प्रश्नांवर चर्चा केली. इतकंच नव्हे तर शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या नारपार गिरणा प्रकल्पासाठी पाठपुरावा करत असलेले ॲडव्होकेट विश्वासराव भोसले यांची थेट
गिरणा नदीतून मुलाखत घेत सुवर्ण खानदेशच्या टीमने नारपार गिरणा प्रकल्पासाठी सातत्यानं पाठपुरावा केला। यामध्ये उन्मेष पाटील यांचीही सुवर्ण खानदेशच्या टीमने विशेष मुलाखत घेतली। मागच्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते, त्यावेळी उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांनी नारपारला मंजुरी दिली जात असल्याची घोषणा केली आणि त्याच दिवशी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली। आता सध्या या प्रकल्पासाठी 3800 कोटी रुपयांचं टेंडर निघालंय। दुर्दैवाने मागच्या महिन्यात पाचोरा तालुक्यातील परधाडे जवळ भीषण रेल्वे अपघात झाला। या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला। या अपघाताचे वार्तांकन करत असताना आमच्या एका व्हिडिओला तब्बल 48 लाख लोकांनी पाहिला। यासारख्या अनेक विषयांवर सुवर्ण खानदेश लाईव्ह न्यूजच्या टीमच्या वतीने सर्वसामान्य नागरिक, तरुणाई, शेतकरी या सर्वांना केंद्रस्थानी ठेवत कार्य केलं जातंय आणि आगामी काळातही आम्ही असेच कार्य करत राहू। फक्त आमच्या या कार्याला प्रेक्षक म्हणून आपल्या सर्वांचं प्रेम हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि तुमचं हे प्रेम आणि पाठबळ आम्हाला मिळत राहील अशी आशा आम्ही व्यक्त करतो। धन्यवाद। सर्वप्रथम सर्व महापुरुषांना अभिवादन आणि आजच्या दिनी सुवर्ण खानदेश द्वितीय वर्धापन दिनानिमित्त विचार मंचावर बसलेले श्री निवृत्तीजी गायकवाड आणि तहसीलदार साहेब विनोद कुमार, माजी आमदार साहेब आणि प्रारंभिक आंतरराष्ट्रीय मानवाधिकार व महिला अपराध नियंत्रण संघटन नवी दिल्लीचे महाराष्ट्र राज्याचे सल्लागार ॲडव्होकेट राहुल वाघ, श्रमिक आधार पत्रकार संघाचे संजय चव्हाण आणि या कार्यक्रमाला ज्यांनी आम्हाला आमंत्रित केलं सुवर्ण खानदेशचे संपादक माननीय श्री शशिकांत मुसाने व त्यांच्या पूर्ण टीमचे मी आभार मानतो। मित्रांनो, पत्रकारिता ही फार कठीण अवस्था आहे आणि पत्रकारासाठी खूप कठीण काळ आहे। मी 2010 मध्ये श्रमिक आधार पत्रकार संघ स्थापन केला, त्यावेळी धुळे जिल्ह्यामध्ये धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघ, त्यानंतर कृष्णा पाटलांचा एक श्रमिक पत्रकार संघ होता। त्यानंतरच्या काळामध्ये आता 2025 मध्ये मला वाटतं 1000च्या आसपास श्रमिक किंवा असे पत्रकार संघ तिथे तयार झाले। ज्यावेळेस सायंकाळ दैनिक व दैनिक आणि त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स मीडिया आणि त्यानंतर युट्यूब चॅनल या रसिक केसमध्ये पत्रकारिता ज्यावेळेस आताच्या मागच्या बॅक साईडला आपण जर गेलो तर त्यावेळेस पत्रकारितेचं जे वजन होतं, ती जी ताकद होती ती फार पॉवरफुल होती। कारण की मी स्वतः प्रभात न्यूज चॅनलचा मालक आहे। डेल डिजिटल कंपनी केबलवरती 994 क्रमांकाचा माझा स्वतःचा प्रभात न्यूज चॅनल आहे आणि प्रारंभिक आंतरराष्ट्रीय मानवाधिकार व महिला अपराध नियंत्रण संघटनेचा मी स्वतः संस्थापक अध्यक्ष, मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या आतमध्ये। पत्रकारितेमध्ये ज्यावेळेस प्रेस हा शब्दाचा वापर केला जातो त्याला रेडच का दिला जातं आणि प्रेस म्हणजे काय, त्याच्यामध्ये एवढी पॉवर, एवढी ताकद आहे की तो चांगल्याला नमवू शकतो। म्हणजे बसलेले जरी अधिकारी असले, कुठलीही गोष्ट झाली तरी त्या पत्रकारितेला त्याच्या आरक्षणाला घालत नाही। ज्यावेळेस पत्रकारितेचा दबाव प्रेस
आल्यानंतर त्यावर चांगल्याने राजीनामे ठोकले. आराराबांनी राजीनामा दिलेला आहे. देशमुख साहेबांना राजीनामा द्यावा लागला, कारण की पत्रकारिता त्यावेळेची जी पत्रकारिता होती ती पैशाच्या विना चालायची. आताचे जेवढे पण चॅनल जर आपण सकाळी उठताना पाहतो, फक्त डिबेट असतात त्याच्यावरती. पेपर हातामध्ये घेतला, त्याच्या बातम्या जर वाचल्या तर आपण स्वतःकडे पाहतो. आणि अशामध्ये ज्यावेळेस मला शशिकांत भुसारे साहेबांचा फोन आला रात्रीच्या वेळेस, तर त्यांनी सांगितलं की साहेब माझा मुलगा चॅनल चालू करू इच्छितो. म्हटलं बाबा चांगल्या नोकरीला होता, आता चॅनल मध्ये जाण्याची काय गरज आहे, याच्यामध्ये परत घुसतोय तो ऑलरेडी तर आहे ना. म्हटलं माझा दीर्घ अनुभव आहे, या अनुभवावरनं मी सांगतो जर का तो खरंच प्रामाणिक असेल तर ह्या पत्रकारितेमध्ये त्याची गरज नाही. आमची अनेकदा बोलणं व्हायची, पत्रकारिता म्हटल्यानंतर फक्त येऊ द्या खाऊ द्या अशी परिस्थिती झालेली आहे. आणि एक नाही अनेक पेपर चालू झालेले आहेत, अनेक गोष्टी. पण अशामध्ये जर का त्यांनी इतका प्रामाणिकपणे मी जी क्लिप पाहिली त्यानंतर त्यांच्याशी जे संभाषण होतं, त्या संभाषणाच्या वरून मला असं जाणवलं की महाराष्ट्रामध्ये नाही तर भारतामध्ये जर असाच खरंच पत्रकारितेमध्ये जर पत्रकार जन्माला राहिले, मला वाटतं येणारा काळ खरंच चुकीचा असेल आणि आपण खरंच चुकीच्या रस्त्याने जाऊ. त्यांच्यासाठी जोरदार काळ होते. अहो हल्ली सगळे पुरावे साधून राजीनामे भेटत नाही, त्यावेळेस तर फक्त बोलल्याबरोबर चॅनलवरती बातम्या लागल्याबरोबर राजीनामे व्हायचे. म्हणजे ही होती पत्रकारिता, त्याची ताकद. आता कुठे नाही काय, 4 लोकांना बनवायचं, 4 पंथांच्या 4 धर्माच्या, त्याच्यानंतर 2 जणांना बसवायचं आणि या समाजामध्ये सगळ्या काही गोष्टी करायच्या. आपण जर समाजाचं देणं लागतं तर सामाजिक दृष्टिकोनातूनच आपल्याला या गोष्टी कराव्या लागतात. आणि आपण आपल्या देशाला सोन्याची चिडिया म्हणतो आणि त्यांनी नाव पण ठेवलं तर सुवर्ण खानदेश म्हणजे सोन्याचा खानदेश. आणि त्यांच्या ह्या सुवर्ण खानदेशच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी अपेक्षा बाळगणं गरजेचं आहे. कारण की त्यांची जी पत्रकारिता आहे ती एकदम कोरी पाटीलच्या समान आहे. आणि भविष्यात या खानदेशचं डायरेक्ट चायनामध्ये रूपांतर व्हावं अशी मी अपेक्षा बाळगतो. आणि इथेच सांगतो, आपण मला आमंत्रित केलं 2 शब्द बोलायची सवड दिली त्याबद्दल मी खानदेशवराचा आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. कार्यक्रमाचं स्वरूप अति छोटे खाणी पण आहे आणि आपल्याला कार्यक्रमात विलंब झाल्यामुळे आपल्याला थोडासा थोडक्यात मनोगत आपण घेणार आहोत. आणि यानंतर आपण प्राध्यापक चिंचोली सरांनी विनंती करते की त्यांनी थोडक्यात या कार्यक्रमासाठी शुभेच्छा द्यायची. पत्रकार बांधव आणि उपस्थित सर्व आणि सोडण्याची सर्व पत्रकार, सर्वप्रथम मी कोणत्याही राष्ट्राची संपत्ती ही त्या राष्ट्राकडे असणारं ज्ञान, त्या राष्ट्राकडे असणारं विज्ञान, त्या राष्ट्राकडे असणारं तंत्रज्ञान आणि त्या राष्ट्राकडे असणारं कौशल्य. भारतामध्ये ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान आणि कौशल्याची कमतरता नाही, पण त्याच्यासाठी योग्य शिक्षण देणं गरजेचं आहे. आपलं शिक्षण जे आहे ते ज्ञान विचारलं पाहिजे. ज्ञान हे संस्कार विचारले पाहिजे, संस्कार ही संस्कृती विचारली पाहिजे, संस्कृती ही विज्ञान विचारली पाहिजे, विज्ञान हे राष्ट्र विचारलं पाहिजे आणि राष्ट्र ही वस्तू विचारली पाहिजे. जर आपल्या देशाचा खऱ्या अर्थाने विकास करायचा असेल तर याच्यासाठी चांगलं शिक्षण, चांगलं ज्ञान, चांगलं विज्ञान, चांगलं तंत्रज्ञान, चांगलं कौशल्याची गरज आहे. आणि या सगळ्या गोष्टींना आवश्यक आहे चांगल्या प्रसार माध्यमाची. ज्यावेळेला प्रसार माध्यम खऱ्या अर्थाने ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, कौशल्य आणि शिक्षणाचा प्रसार करते त्या दिवशी देशाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. आणि मला खात्री आहे की आपल्या देशामध्ये काही चॅलेंज आहेत तरी चांगल्या प्रकारे काम करतात. आपल्या
मी सुवर्ण खानदेशचे जे संचालक आहेत त्यात चंद्रदास त्याचा नाव मोठा होतो आहे. तर कुशाल तर त्याला मी लहान होतो. लाजगाव सारख्या छोट्याच्या गावात जन्मलेला आणि मास मीडिया जर्नलिझममध्ये अत्यंत साऱ्या प्रकारची डिजिटल प्राप्त केली आणि याच्या माध्यमातून त्याने ETV मराठी असेल, ETV भारत असेल, NDTV असेल, IVN लोकमत असेल, याच्या माध्यमातून त्याने त्या ठिकाणी अँकरिंग आणि त्यासोबत त्या ठिकाणी बाहेर म्हणजे आमची जी एडिटरची भूमिका आणि वापर आणि असं करत असताना आपल्या राज्यातीलच नाही तर देशातील महत्वाची काही व्यक्ती आहेत तर याच्या मुलांनी सुद्धा त्याचा जे काही अंगकार्याचा भाग संघटना करतोय आणि त्याने गेल्या 2 वर्षापासून सर्व खात्याच्या माध्यमातून चांगल्या जगाचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याने सुद्धा आपल्या समाजातील वेगवेगळ्या काही समस्या आहेत तर त्या समाजामध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. या सर्व टीमला मी त्यांच्या पुढील शुभेच्छा देतो. त्यांच्या हातून समाजाचं, परिसराचं आणि राष्ट्राचं त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं त्या ठिकाणी वातावरण व्हावं अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो आणि सांगतो. जय हिंद. धन्यवाद सर. अनुभवी लोकांचे मार्गदर्शन आपल्या जीवनातील कठीण वाटा सोप्या करत असतात. असेच मार्गदर्शक आणि व्यक्तिमत्व असलेले आपले माजी आमदार माननीय दिलीप पाटील यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. या यूट्यूब चॅनलच्या तृतीय वतावत देण्याच्या निमित्तानं या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या तालुक्याचे आमदार विश्वराव पाटील, या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित झालेले उपजिल्हाधिकारी गायकवाड साहेब, ज्यांनी या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं ते दिलीपराव मोठे साहेब, आमचे मित्र मधुभाऊ लाटे, सचिन सोमोशी, नायक तहसीलदार कुमार बाप्पा, मंचावर उपस्थित सगळेच मान्यवर, या कार्यक्रमाचे आयोजक शशिकांत साने आणि त्यांचे सगळे सहकारी आणि या ठिकाणी उपस्थित पत्रकार बांधव आणि प्रेमी मंडळी. आताच आपण चित्रफित बघितली. छोट्याशा चित्रफितमध्ये या यूट्यूब चॅनलने मागच्या गेल्या 2 वर्षापासून केलेली त्यांनी जागरूकता किंवा कर्तव्यगारी आपल्या या चित्रफितमधून आपल्याला पाहायला मिळाली. अत्यंत चांगल्या पद्धतीनं 2 वर्षापासून या चॅनलने प्रगती केलेली आहे. त्यांचे दोघेही जे काम पाहतात, तुषार आणि चंद्रकांत, त्या दोघांनाही चांगल्या पद्धतीनं पाचोरा वडगाव किंवा परिसर जिल्हा या परिसरामधून समाज उपयोगी किंवा जो हिताची काही प्रश्न असतील त्याला वाचा फोडण्याचं काम या दोघां बंधूंनी या ठिकाणी चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. यापुढे देखील त्यांच्या माध्यमातून अशीच सेवा या परिसराची होत राहो आणि पत्रकारितेच्याबद्दल अनेकांनी या ठिकाणी मोहिते साहेबांनी देखील मत व्यक्त केली की पूर्वीची पत्रकारिता आणि आताची पत्रकारिता आता सगळ्याच गोष्टींमध्ये फरक पडला आहे. आताची पत्रकारितामध्ये फरक पडतो सगळ्याच गोष्टींमध्ये. जुनी माणसं असतील किंवा जुनं राजकारण असेल, आताचं राजकारण, सगळ्याच गोष्टी म्हणजे राजकीय गोष्टी असतील किंवा चित्रपट क्षेत्र असेल, पत्रकारिता असेल किंवा शेती असेल, सगळ्या क्षेत्रामध्ये बदल घडत गेले आणि बदलापूर्वी जसं तुम्ही सांगितलं की पत्रकारितेचा एक काळ उभा होता की आराराव सारख्या माणसाने पत्रकारितेच्या रित्याने देशमुख साहेबांनी राजीनामा दिला. परंतु आता रोज मीडिया ट्रायल होत देखील 2 लोकांचे राजीनामे होत नाही अशी अवस्था आहे. सगळ्याच चॅनलला बातमी मिळवली की बीड जिल्ह्यातील बातम्या येतात, सोबतच बातम्या येतात. म्हणजे इतर महाराष्ट्रात एक प्रश्नच काही नाहीच आहे अशी परिस्थिती आपल्या समोर दिसते. चॅनल लावलं 24 तास लावा, काय विमाला लावा, कुठं लावा, काय असेल तर बीड जिल्हा ते काय आका फाका काय ते चालू आहे, जोरात चालू आहे मीडिया ट्रायल. परंतु काही परिणाम कोणावर काही झालेला नाही आणि म्हणून जी काही पत्रकारिता स्थानिक पातळीवर जी आपण करतो, मी एकच विनंती करेल या झाल्यामधून की शोध पत्रकारितेकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे आणि एक बातम्या देताना पडताळून घेतलं पाहिजे. एवढीच माफक अपेक्षा या ठिकाणी राहील.
पुनश्च एकदा आपल्याला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. धन्यवाद भाऊसाहेब. आता भाऊसाहेबांनी उल्लेख केला की परिवर्तन प्रत्येक क्षेत्रामध्ये घडत असतं. परिवर्तनाने खरोखर देश घडतो आणि देशाला एक सकारात्मक दिशा मिळत असते. आणि या परिवर्तनात सर्वात मोठं योगदान असतं ते प्रसार माध्यमांचं. आणि आपलं भाग्य एवढं मोठं आहे की ते प्रसार माध्यमातलं सर्वात नावाजलेलं न्यूज चॅनल या ठिकाणी आज वर्धापन दिन त्यांचा संपन्न होतोय. सुवर्ण खानदेश लाईव्ह न्यूजचं आपण वर्धापन दिन सोहळा संपन्न करत आहोत. एकदा जोरदार टाळ्या पुन्हा या चॅनलसाठी झाल्या पाहिजे. त्यानंतर मी माननीय उपजिल्हाधिकारी साहेब माननीय श्री निवृत्तीजी गायकवाड यांना विनंती करतील त्यांनी आम्हाला संबोधित करावं. आजच्या या सुवर्ण खानदेश न्यूज चॅनल द्वितीय वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले आपल्या पाचोरा मतदार विधानसभाचे विद्यमान आमदार माननीय किशोरबाप्पा पाटील साहेब, सन्माननीय उपस्थित मान्यवर, उपस्थित पत्रकार बंधू भगिनी आणि सुवर्ण खानदेश न्यूज चॅनलची संपूर्ण टीम, सर्वप्रथम आपणाला मी सुवर्ण खानदेश न्यूज चॅनलने 2 वर्ष पूर्ण केल्यामुळे आजच्या वर्धापन दिनानिमित्त मी आपलं या ठिकाणी अभिनंदन करतो, आपल्याला शुभेच्छा देतो. वास्तविक या कार्यक्रमाला येण्याची जिल्हाधिकारी महोदयांची खूप इच्छा होती आणि त्यांनी तसं बोलून पण दाखवलेलं होतं. परंतु काही प्रशासकीय कामामुळे या ठिकाणी जिल्हाधिकारी महोदय उपस्थित राहू शकले नाही आणि सरांनी मला या ठिकाणी सांगितलेलं होतं की आपल्याला या कार्यक्रमाला जाणं अपेक्षित आहे आणि त्यामुळे मला या ठिकाणी आपल्यासमोर माझं मनोगत व्यक्त करण्याची या ठिकाणी संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे मी सर्वप्रथम संयोजकांचं आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी मला आमंत्रित केलं आणि माझा सन्मान या ठिकाणी केलेला आहे. आज या विशेष सोहळ्यात उपस्थित राहण्याची संधी मिळाल्याबद्दल मला अत्यंत आनंद होत आहे. सुवर्ण खानदेश न्यूज चॅनल गेल्या 2 वर्षात पत्रकारितेच्या क्षेत्रात एक विश्वासार्ह पाळ म्हणून उभा राहिला आहे. केवळ बातम्या देण्याचे कार्य नाही तर त्यांनी तळागाळातील जनतेच्या समस्या असतील, त्याचप्रमाणे विकासाच्या दिशा असतील, प्रशासनाचे वेगवेगळे उपक्रम असतील, शासनाच्या योजना असतील, तर या सर्वसामान्य जनतापर्यंत पोहोचवण्याचं कार्य त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. आपण बघतच असणार की राष्ट्रीय पातळीवरील न्यूज चॅनल असतील, प्रिंट मीडिया असतील, सोशल मीडिया असतील किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया असतील, त्यांचे प्रश्न वेगळे असतात, त्यांच्या प्रायोरिटी वेगळे असतात. परंतु आपल्या स्थानिक पातळीवरील प्रश्न सोडवण्यासाठी स्थानिक पातळीवरीलच न्यूज चॅनल असणं किती आवश्यक आहे हे आज आपल्या समोर सुवर्ण खानदेशने जे 2 वर्षात केलेली कामगिरी आहे यावर या ठिकाणी दिसून आलेलं आहे. बातमी देताना ती बातमी आपण ज्यांच्यासाठी प्रसारित करतो आहोत त्यांना किती उपयोगी पडणार आहे त्या बातमीवरतीच त्याचे उपयोग सिद्ध होते. आज जर बघितलं आपण पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये तर अनगिनत न्यूज चॅनल्स असतील, इलेक्ट्रॉनिक मीडिया असतील, प्रिंट मीडिया असेल आणि सोशल मीडियाचा तर आज मोठ्या प्रमाणात स्फोट झालेला आहे. परंतु आपण ज्या वेळेला कुठली बातमी ऐकण्यासाठी चॅनल सर्च करतो तर त्यामध्ये फक्त मला वाटतं बोटावर बोलणे इतके चॅनल आपण त्या ठिकाणी बघत असतो. कारण त्यामध्ये विश्वासार्हता दडलेली असते की ह्या चॅनलवरची आपण बातमी जर बघितली तर त्यामध्ये काहीतरी तथ्य असते, त्यामध्ये काहीतरी नवीन सांगण्याचा प्रयत्न केलेला असतो. कारण विषयाच्या मुळापर्यंत जाऊन त्याचा सखोल अभ्यास करून आणि नंतर ती बातमी प्रकाशित करणे हे आजच्या काळात मला वाटतं खूप महत्त्वाचं आहे. एक चांगली बातमी केवळ एखादी घटना सांगणारी नसते तर ती त्या समाजामध्ये एक चांगला परिणाम, सकारात्मक परिणाम घडवून आणणारे असते.
आज आपण बघितलं असेल की ट्रायल मीडिया नावाची कन्सेप्ट सुद्धा आपल्याला या ठिकाणी दोस्ताना दिसते आहे. म्हणजे कुठल्याही शिक्षेमध्ये एखाद्या अपराधाला अटक झालेली असेल तर आपण त्या ठिकाणी ट्रायल मीडियाद्वारे आपण त्याची या ठिकाणी चर्चा करत असतो. परंतु ज्या वेळेला न्यायालयाचा निकाल आला असतो तो काहीतरी वेगळाच असतो. या गोष्टी सुद्धा या ठिकाणी आज रोजी आपल्याला बघणं अपेक्षित आहे की आपण एखादी वस्तुस्थिती, त्याची समस्या, त्याचं ग्राउंड रूट काय आहे हे बघून आपण त्या ठिकाणी बातमी देणं अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे प्रसार माध्यमांचा जो महत्त्वाचा रोल आहे तो म्हणजे जनतेच्या मनामध्ये आपल्या हक्कांविषयी जाणीव निर्माण करून देणं. आज आपण बघितलं असेल की अजूनही जवळपास 25% भारतीय नागरिक हे निरक्षर आहेत. तर त्यांना आपल्या हक्काची बऱ्याच वेळेला जाणीव नसते. शासनाच्या विविध योजना असतील, नवीन धोरणे असतील, नागरिकांच्या हक्कांची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं महत्त्वाचं कार्य या प्रसार माध्यमांद्वारे केलेलं आहे. आता मी चित्रफित बघत असताना मागच्या 2 वर्षात सुवर्ण खानदेशने जी कामगिरी केलेली आहे ती खरंच खूप समाधानकारक आहे. आपल्या ग्रामीण भागामध्ये एखादं न्यूज चॅनल ओपन होणं आणि ते यशस्वीरित्या 2 वर्ष पूर्ण करणे याला आपल्या या ग्रामीण भागामध्ये या स्पर्धेच्या युगामध्ये खूप महत्त्वाचं स्थान आहे. बरेच मीडिया चॅनल्स हे आज फक्त TRPच्या मागे धावत आहेत. आपल्याला जास्तीत जास्त लोकप्रियता, जास्तीत जास्त व्ह्यूज कसे मिळतील या अनुषंगाने आज रोजी प्रचंड स्पर्धा आहे. परंतु कुणीही बातमीच्या मुळापर्यंत जाऊन वस्तुस्थिती शोधण्यासाठी प्रयत्न करत नाही. मोठे इतकेच चॅनल्स ही वस्तुस्थिती विचारात घेऊन बातमीच्या मुळापर्यंत जाऊन त्या ठिकाणी बातम्या प्रकाशित करतात. त्यातीलच एक चॅनल म्हणजे सुवर्ण खानदेश. आज रोजी संशोधनावर आधारित पत्रकारितेची खूप गरज आहे. घडलेल्या घटनेची माहिती देणे हा पत्रकारितेचा हेतू नाही, तर त्या घटनेच्या मुळापर्यंत जाऊन सत्य बाहेर आणणे हे खरं काम पत्रकारितेचं आहे. स्थानिक समस्यांचं प्रतिनिधित्व या ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणात करत आहोत. मोठ्या शहरात व्यतिरिक्त ग्रामीण भागातील समस्या ह्या वेगळ्या असतात आणि त्यांचे प्रश्न तितकेच महत्त्वाचे असतात. त्यामध्ये पाणी टंचाई असेल, रस्त्याच्या समस्या असतील, शेतमालाचे दर असतील, बेरोजगारी असेल, शिक्षणाच्या संधी असतील, यासारखे प्रश्न आपण या ठिकाणी बातमीच्या रूपाने जर आपण त्या ठिकाणी प्रकाशित केले तर त्यामध्ये नक्कीच समाजामध्ये आपण जागरूकता निर्माण करू शकतो. AI न्यूज, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता याचा सुद्धा पत्रकारितेमध्ये मोठा वापर आपण बघायला मिळतो आहे. तंत्रज्ञान हे केवळ सोयीसाठी नाही तर ते समाजाच्या प्रगतीसाठी पण असायला पाहिजे. तर त्याचाच एक भाग म्हणून आज रोजी कृत्रिम बुद्धिमत्तेकडे आपण या ठिकाणी बघतो आहोत. पूर्वी बातम्यांचं संकलन करण्यासाठी प्रचंड वेळ लागत असायचा, परंतु आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून आपण काही मिनिटांमध्येच या बातम्यांचं विश्लेषण, माहिती जमा करू शकतो. त्याचप्रमाणे एखाद्या वस्तुस्थिती तपासायची असेल, चुकीच्या माहितीला आळा घालायचा असेल, त्यासाठी सुद्धा आपण AIचा या ठिकाणी वापर करू शकतो. आज बघितलं असेल की ग्रामीण भागातील जे वाचक आहेत त्यांना काही भाषा सोडल्या तर बाहेरचे जे बातम्या आहेत त्या वाचणं सहजासहजी शक्य होत नाही. तर AIच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला स्थानिक भाषांमध्ये वेगवेगळ्या भाषांमधील बातम्या सहज या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतात. आजच्या युगामध्ये पत्रकारितेसमोर काही आव्हाने आणि जबाबदाऱ्या सुद्धा आहेत. त्यामध्ये फेक न्यूज आणि माहितीचा गैरवापर या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या आहेत. त्यामध्ये भर घातलेली आहे की सोशल मीडियाने माहितीचा स्फोट केलेला आहे. कुठलीही माहितीची वस्तुस्थिती न बघता या सोशल मीडियावर बातम्या प्रसारित केल्या जातात. त्याचं प्रमाण या ठिकाणी वाढलेलं आहे. खोटी माहिती अडवणे आणि लोकांना सत्यस्थितीची जाणीव करून न देणे ही सुद्धा आपली महत्त्वाची जबाबदारी आहे. डिजिटल स्वायत्तता आणि सेन्सॉरशिप, पत्रकारितेची स्वतंत्रता जपताना त्याची सत्यता आणि जबाबदारी या दोन्ही गोष्टींचा त्या ठिकाणी सखोल समतोल साधणं आवश्यक आहे. पत्रकारितेमध्ये नव्या संधी
धोके सुद्धा आहेत. तंत्रज्ञानामुळे रोजगाराच्या संधी वाढलेल्या असल्या तरी डिजिटल पत्रकारितेतील आव्हानेही मोठी आहेत. त्यामध्ये सायबर हल्ले असतील, खोट्या माहितीचा प्रसार असेल किंवा डेटा चोरी यासारख्या सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी समस्या भेडसावत आहेत. स्थानिक पत्रकारितेचा विकास राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विषय इतर स्थानिक प्रश्नांना वाचा फोडणे आवश्यक आहे. त्यासाठी आपल्याला स्थानिक पत्रकारितेचा या ठिकाणी विकास करावा लागेल. स्थानिक पातळीवर घडामोडी, सामाजिक समस्या आणि विकास योजनांवर भर देण्यात पत्रकारिता भविष्यात अधिक प्रभावी ठरणार आहे. सुवर्ण खानदेश न्यूज चॅनलने केवळ बातमी देण्याचे काम केलेले नाही, तर लोकशाही मजबूत करण्याचे या ठिकाणी सुद्धा काम केलेलं आहे. आपल्याला माहितीच असेल की पत्रकारिता म्हणजे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. न्यायपालिका, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ आणि या सर्वांवर अंकुश ठेवणारे म्हणजे पत्रकारिता हे चौथा स्तंभ या ठिकाणी आहे. सत्य, विवेक आणि जबाबदारी यांचा योग्य समतोल साधत हा प्रवास सुरू राहावा ही शुभेच्छा. आपण सर्वांनी जाणत्या आणि जबाबदार नागरिकांप्रमाणे माहितीचा योग्य वापर केला, तंत्रज्ञानाचा सदुपयोग केला आणि सत्याच्या बाजूने उभे राहिले तर पत्रकारितेच्या माध्यमातून आपण या ठिकाणी समाज बदल घडवू शकतो. पुन्हा एकदा सुवर्ण खानदेश या न्यूज चॅनलला द्वितीय वर्धापन दिनानिमित्त मी या ठिकाणी शुभेच्छा देतो. आपण मला या ठिकाणी 2 शब्द बोलण्याची संधी दिली आणि आमंत्रित केलं त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजच्या सुवर्ण खानदेश या न्यूज चॅनलच्या 3ऱ्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आयोजित या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या तालुक्याचे माजी आमदार आदरणीय दिलीप भाऊ वाघ, भारतीय जनता पक्षाचे नेते आणि जिल्हा परिषदेचे सदस्य आदरणीय मधुभाऊ काटे, भारतीय काँग्रेसचे तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय सचिन दादा, आदरणीय चिंचोले सर, आदरणीय उपजिल्हाधिकारी, तिघ पक्ष आता ते इंटरनॅशनल पक्ष आपले नगराध्यक्ष संजयजी गोहिल, सर्व चिंचोले सर, या कार्यक्रमाचे आयोजक आणि मुख्य संपादक आदरणीय शशिकांतजी दुसाने, त्यांचे बंधू, पिता, सर्व परिवार आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनी आणि मित्रांनो, मी पहिल्यांदा किती वेळ बोलायचं आहे? भाऊंच्यावर असे आमच्याचकडे होते. महाविकास आघाडी होती, नंतर महायुती झाली, आता पुन्हा महायुती. मी पहिल्यांदा आपल्या न्यूज चॅनलला मनापासून शुभेच्छा देतो, आपलं अभिनंदन करतो आणि खरंच मनापासून सांगतो की मी आपल्या पाचोरा तालुक्यात जे इलेक्शनच्या काळात पाहिलं, म्हणजे माझं कौतुक केलं म्हणून सांगत नाही, पण तुमचं शशिकांत भाऊंचं मी मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी माझी एकदा मुलाखत घेतली. चंद्रकांत भाऊंनी मुलाखत घेतली आणि त्यावेळेस असं लक्षात आलं की खरा पत्रकार आहे. तुम्हाला कधी कधी असं वाटायचं की मोदीजींना 15 वर्ष झाले पण ते अजूनही पत्रकार परिषद का घेत नाही, पत्रकारांच्या समोर ते अजूनही का जात नाही. त्यावेळेस असं लक्षात यायचं
की हे काही वेळ विचारतात. मी सरांकडे पाहतो. पण खरंच चंद्रकांतजी तुमचं मी मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो की त्यांनी म्हणजे मला असं वाटतं की भारतातले हे पहिले पंतप्रधान असतील आदरणीय मोदीजी की ते ह्या 15 वर्षामध्ये आजपर्यंत कधीही पत्रकारांच्या समोर गेले नाही, पण पत्रकारांना आणि न्यूज चॅनलला भाग पाडलं की मोदीजींच्या 100% ऍक्टिव्हिटीज त्यांनी नोट केल्या आणि त्या भारतासमोर दाखवायला भाग पाडलं. हे मोदीजींचं कौतुक करावं असं. आज तीच परिस्थिती आहे. आज जर का तुम्ही तपासलं की खरे अधिकृत असलेले पत्रकार किती, वार्ताहर किती, प्रतिनिधी किती, याचं जर का लिस्ट मागवली तर बोटावर मोजणे एवढेच आहे. पण जर आमंत्रित केले तर हॉलही आपण म्हणजे वाईट वाटून घेऊन अदरवाईज घेऊन, पण सर मनापासून हसताय. माझी म्हणजे की ह्या न्यूज चॅनल वाल्यांमध्ये सुद्धा एवढी मोठी कॉम्पिटिशन आहे की आपल्याला आता जुळं सोडणं अत्यंत गरजेचं आहे. अहो आज अशी परिस्थिती आहे की साला 50 एकर वाल्याच्या मुलाला मुलगी मिळत नाही आणि त्या मुंबईमध्ये 15,000 रुपयाची नोकरी करणारा की ज्याचं घरभाडं 7-8 हजार रुपये आहे, त्याचा किराणा 10,000 रुपयाचा आहे, त्याला मुली दिल्या जातात. मग आपण ह्या दिशेने का आम्ही जाऊ शकत नाही की आम्ही ह्या लोकांना असं परावृत्त का करू शकत नाही? आम्ही जे काही न्यूज चॅनल घेऊन चालतो कशा करता आम्हाला पाहिजे की एवढे सबस्क्राईब पाहिजे, एवढ्या लोकांनी पाहिले पाहिजे, एवढ्या लोकांनी न्यूज पाहिजे आणि एकदा सुरुवात तर करा. आम्ही त्या दिशेने तर जा. नेमकी समाजाची गरज काय आहे त्या दिशेने तर आम्ही जाऊ. आज एवढी मोठी कॉम्पिटिशन आहे. खऱ्या अर्थाने जर का या समाजाला सुधारायचं, या समाजाला जर का खऱ्या अर्थाने दिशा द्यायची असेल, असे अनेक लोक आहेत. एका गावात जर का मधू आपण गेलो तर किमान एक ट्रक भरेल, किमान एक ट्रक भरेल असे 25 ते 35 वर्षापर्यंतचे आमचे अनेक तरुण की जे 10, 20, 25, 30 एकरचे मालक आहेत, पण त्याला मुली मिळत नाही. आणि असे अनेक पोर आहेत की तू फक्त 10-15 हजार रुपयाची मुंबईत नोकरी करतोय म्हणून 50 एकरचा मालक त्याच्या मुलीला तिथे देतोय आणि नंतर 2-4 वर्षांनी जेव्हा कळतं तर त्याची फारकती होते. मला असं वाटतं की असे अनेक विषय. मी परवाच्या दिवशी मागच्या काळात आमचे सुनील भाऊ इथे बसलेले आहेत. मी सहज असा विषय काढला की आम्ही ठीक आहे यार, रस्ता आहे, गटार आहे, पाणी आहे, या सगळ्या गोष्टींवर आम्ही काम करतोय. गेल्या 25 वर्षापासून आम्ही हेच विषय शोधतोय, ह्या विषयांवर आम्ही जातोय. लाईटवाला आला, ट्रान्सफॉर्मरवाला आला, रस्त्यावाला आला, गटारवाला आला, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करतोय. पण जी खरी गरज, मी म्हणजे सुनील भाऊचं मनापासून अभिनंदन आणि कौतुक करतो की आजही म्हणजे दिलीप भाऊंचे पुतळे कदाचित ते असतील मयूर वाघ. कुठे मयूर? याचं मी खरंच मी मनापासून अभिनंदन आणि कौतुक करतो या मयूरचं की तो वाघांमधला एक वेगळा सिंह जन्माला आलेला आहे. मी खरंच सांगतो, मी तात्यांच्या काळात बहुत किंवा तुमच्या काळात किंवा ओंकाराप्पांच्या किंवा बापूसाहेबांच्या काळात मी पाहिले एक 2-5 नावं फक्त बोटावर मोजणे इतके असे असायचे की त्यांच्या आदर्श शेतकरी म्हणून पुरस्कार मिळायचे. अरे हे पोरं असे काही जन्माला आले की त्यांनी आपल्या स्वतःच्या भविष्यावर त्या शेतीमधून असं काहीतरी करून दाखवलं की ते विज्ञान पंडितापर्यंत महाराष्ट्राचे पुरस्कार घेणारे आपल्या तालुक्यात जन्माला आले. तो आपला प्रवीण पाटील, राहुल पाटीलचा
भाऊ आपला मार्केट कमिटीचा सदस्य प्रवीण पाटील, हे पोरं अरे यांनी अशा पद्धतीचे की यांचा आदर्श घेण्यासारखा आहे. मग आपण का असं करत नाही की ह्या मयूरची एखादी इंटरव्ह्यू घेऊन की एखाद्या तरुणांना की ज्याच्याकडे 10-20 एकर जमीन आहे की त्यांनी बापाकडून 2-5 एकर घेतली आणि त्यांनी बापाला सांगितलं की तू बघ ठीक आहे सर मी संन्यास घेईन, पण ह्या 2-5 एकर मध्ये मी काहीतरी करून दाखवेल की 1 लाख रुपये महिन्याला मी कमी पडणार नाही. अशा पद्धतीची प्रगती ह्या मयूरबाग सारख्या अनेक तरुणांनी या आपल्या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघामध्ये केली. मग आम्ही असं का दाखवू शकत नाही? आम्ही जर का खऱ्या अर्थाने ह्या बदलाच्या दिशेने दादा जर का आपण गेलो ना, मी आपल्याला खात्रीलायक सांगतो, पहिले आपण आपल्यापासून सुरू करू. तालुका जिल्हा महाराष्ट्र आणि देश कुठे गेलाय मला काही घेणं नाही, पण पहिले आम्ही आपल्यापासून सुरू करू आणि अशा काहीतरी दिशेने जर का आपण गेलो ना, तुम्ही आपल्याला खऱ्या अर्थाने सांगतो हे ठीक आहे वाळू चोरली डब्बर पकडलं त्या आहे त्या आमचं मी इतकं दुर्दैव आहे. आता अशी परिस्थिती आहे, एका बाजूला सांगता की चला सगळे कामं झालेच पाहिजे, दुसऱ्या बाजूला हे लोक हे ऍडिशनल कलेक्टर साहेब कामं झाले पाहिजे, प्रत्येक शासकीय कामामधून रॉयल्टी कापली जाते, घरकुलांसाठी वाळू लागते, घरांसाठी वाळू लागते, पण आमचे धोरण चुकीचे आहे. अर्थात मी मुख्यमंत्री नाही किंवा कुठल्याही राज्याचा मंत्री नाही, एक साधा आमदार, नक्की आमचे धोरण चुकतात हे दाखवा ना एकदा. मी बोंबललोय अनेकदा अधिवेशनामध्ये, मी बोंबललोय पहिल्यांदा पूर्णपणे अशी परिस्थिती अधिवेशनामध्ये मी हा विषय अनेक वेळा घेतलाय की पूर्ण महाराष्ट्राचा जर का समतोल राखायचा असेल तर पूर्वीची जी सिस्टीम होती त्या सिस्टीम प्रमाणे जर का वाळू उचलली तर सगळ्या प्रकारचा पर्यावरणाचा समतोल राखला जाईल. आज अशी परिस्थिती आहे की कुठेतरी ठेका दिला जातो, महाराष्ट्रातल्या 2-4 जिल्ह्यांमध्ये होतो, त्या जिल्ह्यातली वैल 1,000ची जर का ब्रास ठेका असेल तो 25,000 उचलला जातो, पूर्ण तळाशी जातो, तिथला पर्यावरणाचा पूर्ण ऱ्हास होतो आणि इतर ठिकाणी कुठेही वाळू उचलली जात नाही. त्याच्यापेक्षा पूर्वीच जे होतं ते एकदम चांगलं धोरण आहे, पण त्याला कुठेतरी तिलांजली दिली जाते. असे विषय आपण का घेऊ तर मला असं वाटतं की आपण खूप चांगल्या विषयात आहात. ठीक आहे, इतर जे कोणी आहे तुम्ही पर्सनल आपल्या स्वतःच्या मालकीचं न्यूज चॅनल असल्यामुळे आपला तो अधिकार आणि हक्क आहे की आम्ही जर का ह्या दिशेने गेलो, हे लोक बांधील आहे, हे जर का एखाद्या न्यूज पेपरचे पत्रकार असतील यांनी किती तळमळ असेल त्यांनी जर का बातमी पाठवली तरी त्यांना काय लावायचं ते त्यांना माहिती, हे मी पाठवू शकतो, पण शेवटी ते मालक आहे आणि त्या मालकाने काय लावायचा हा त्याचा अधिकार आहे. त्या न्यूज चॅनलला एखाद्या एबीपी माझा किंवा IBN लोकमत असेल, यावर प्रमुख असेल, या सगळ्या न्यूज चॅनलला यांनी काय बातमी पाठवायची हा जरी यांचा अधिकार असला तरी लावायचं काय हा त्यांचा अधिकार आहे. पण आपलं हे स्वतःचं चॅनल आहे आणि या स्वतःच्या चॅनलला एक समाज सुधारण्याच्या माध्यमातून आम्ही नेमकं काय केलं पाहिजे, एक वेगळं काय घडलं पाहिजे. प्रत्येक विषयामध्ये आता कॉम्पिटिशन, असं एकही क्षेत्र नाही की ज्याच्यामध्ये कॉम्पिटिशन नाही. मग त्या कॉम्पिटिशनवर मात करण्यासाठी नुसतं एवढं फक्त लोक हे पाहतात म्हणून आपण हे दाखवलं पाहिजे, हे न करता आम्ही लोकांना कशा पद्धतीने दुरुस्त करू शकतो किंवा सुधारण्याच्या दिशेने कसं जाऊ शकतो. कदाचित वर्ष जाईल, 2 वर्ष जाईल, पण 100% त्याच्यात यश आल्याशिवाय राहणार नाही असं मी खात्रीने आपल्याला. मी सहज एकदा खडकवाड्याहून डोंगरगावकडून येताना सुनील भाऊंना त्यांनी मला त्यांची शेती दाखवली, पत्रकार त्यांची शेती दाखवली. RSSचे कट्टर कार्यकर्ते, एक चांगला कट्टर कार्यकर्ता, मी त्यांची शेती पाहिली. इतका आवाज झालो म्हणून दादा, इतका आवाज झालो की एक व्यक्ती शहरात राहतो, कधीही दाखवलं नाही, एक पत्रकार आहे आणि असं असताना त्यांची शेती पाहिल्यानंतर इतका आनंद झाला. मी त्यांना स्वतःहून सांगितलं की आपण एका वेगळ्या दिशेने
की आपण या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघातले जे कोणी की ज्याच्याकडे 2-5-10-20 एकर जमीन आहे पण तो बेरोजगार आहे आणि असं असताना सुद्धा त्याची काम करायची इच्छा आहे, मानसिकता आहे, पण त्याला मुलगी मिळत नाही म्हणून तो दिशाहीन झालेला आहे, पालक दिशाहीन झाले आणि तो कुठेतरी 10,000 रुपयाची नोकरी करतोय म्हणून बरं कशाला गेला फक्त पोरगीसाठी हे खरं म्हणजे आपलं दुर्दैव आहे. मी याला म्हणतो की आपल्या इथं असं काही चालू करायचं का की हे सगळे बेरोजगारांना आपण एकत्रित आणून आपण त्यांची काहीतरी कार्यशाळा घ्यायची का. मयूर सारखे जे आपले अनेक कृषी पंडित आहेत यांना सगळ्यांना आणून यांचा आदर्श त्यांच्या समोर मांडायचा का की यांच्या समोर मांडून ह्या पोरांना त्या दिशेने न्यायचं का. आपण कुठेतरी आपल्या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघातल्या या सगळ्या तरुणांना एकत्रित आणून असं कुठलं तरी क्लस्टर तयार करायचं का की ज्याचा एक पूर्ण प्रपोगंडा करून जी काही दिशाभूल पालकांची आणि त्या मुलींची होते ती आपल्याला थांबवता येईल का. खरा प्रामाणिक व्यावसायिक जो आपल्याला खरं आयुष्यभर वागू शकणार आहे, तिला न्याय देऊ शकणार आहे, अशांची आपण फसवणूक थांबवू शकणार आहे का. ह्या विषयावर आपल्याला जाता येईल का असा मी मागच्या मला वाटतं 8 दिवसापूर्वी हा विषय घेतला आणि मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी त्या अँगलने जाणं. आता आमची चिंचोले सर मला वाटतं त्यांच्या हातून कदाचित आजपर्यंत 1000 तरी मुलं शिपायापासून तर IAS पर्यंत झाले असतात. पण ते ज्या क्षेत्रामध्ये राहतात, मी परवा शिवजयंतीच्या निमित्ताने एका कार्यक्रमाला महाराजांच्या पूजनासाठी गेलो आणि त्यांनी त्या पूजनाच्या दिवशी एक खंत व्यक्त केली. त्यांनी हजारो विद्यार्थी तयार केले आणि त्यांनी सांगितलं की मी ज्या एरियात राहतोय, ज्या विभागात मी राहतोय, इथे अर्धे तरुण असे एक गट असा आहे की तो दिवसभर नसेल राहतोय. हे माझं दुर्दैव. आणि एक गट असा आहे की तो ठीक आहे थोडाफार तरी काहीतरी करतो. ही जी काही पश्चातापाची किंवा ही जी काही वेळ मला असं वाटतं की एक चॅनल म्हणून मी पत्रकार किंवा एखाद्या इंटरनॅशनल न्यूज चॅनलच्या पत्रकारांकडून किंवा एखाद्या न्यूज पेपरच्या पत्रकारांकडून ही अपेक्षा करू शकणार नाही. त्यांची प्रामाणिक इच्छा आहे की हे करावं पण त्यांना बंधन आहे. दादा आपलं स्वतःचं चॅनल आहे. ह्या चॅनलच्या माध्यमातून निश्चित मी एक आमदार म्हणून, आमदार सोडा एक तुमचा मित्र म्हणून, एक मित्र सोडा पण या गावाचा सुपुत्र म्हणून मी 100% या सुवर्ण खानदेश या न्यूज चॅनलला 1001% पाठिंबा द्यायला तयार आहे. तुम्हाला पाहिजे ती मदत करायला तयार आहे. तुमच्या चॅनलसाठी जे जे काही मदत लागेल, जे काही सपोर्ट लागेल ते करायला तयार आहे. परंतु कुठेतरी आम्ही काहीतरी वेगळं दाखवू शकतो का, काहीतरी वेगळं करू शकतो का, या समाजाला एका वेगळ्या ट्रॅकवर, योग्य ट्रॅकवर आणण्यासाठी आम्ही काहीतरी करू शकतो का. या दिशेने जर का आपण जात असाल तर हा किशोर आप्पा नुसता आमदार म्हणून नाही, व्यक्ती म्हणून आपल्या 100% अशी ग्वाही आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने देतो. एक सुंदर असा कार्यक्रम घेतला. खऱ्या अर्थाने मैत्रीचं जर निवृत्ती महाराजांना आणलं ना तर भाऊंचं MJ कॉलेजचं ग्राउंड आपलं पडतं. पण एखादा चांगला कार्यक्रम ठेवा, तिथं हॉल भरायला खूप अडचणी येतात. तीच अवस्था आमची पण आहे. आम्ही जर का एखादी सभा घ्यायची म्हटली बहुती किती गाड्या लावाव्या लागतात आपल्याला. पण तुम्ही नुसता एखाद्या महाराजाचा निवृत्ती महाराजाचा कार्यक्रम लावा, नाही तिथे आपली पाठी कोण येते तुम्ही पाठी आज झाली नाही. तुम्ही फक्त नाव द्या, जागा भेटणार नाही. तर ते दुर्दैव आहे. म्हणजे आपलं सगळ्यांचं हे दुर्दैव आहे. पण आपल्याला सुरुवात तरी करावी लागेल आणि त्या दिशेने मला असं वाटतं की आपल्याला जावं लागेल. होईल सुरुवात करू आणि त्याला निश्चितपणे यश या ठिकाणी आल्याशिवाय राहणार नाही. मी तुमचं टॅलेंट पाहिलेलं आहे आणि त्या टॅलेंट पाहिल्यामुळेच आज इतकं 5-10-20 मिनिटं मी या ठिकाणी बोललो. पण निश्चितपणे एक चांगल्या पद्धतीचं स्किल, एक चांगलं टॅलेंट आणि बापापासून तर
सोबत आहे. त्याच्यामुळे निश्चितपणे आपल्या या सुवर्ण खानदेश या चॅनलला एक चांगल्या पद्धतीचं यश आल्याशिवाय राहणार नाही अशी खात्री या कार्यक्रमाच्या निमित्तानं बाळगतो. पुन्हा एकदा तुमच्या सगळ्या परिवाराला या खानदेश सुवर्ण खानदेश या परिवाराला मनापासून शुभेच्छा देतो. आणि नुसतं चोऱ्या चपात्या हे दाखवण्यापेक्षा एका चांगल्या वेगळ्या दिशेने आपण या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघाला तरी मिळाला. आपण जिल्हा महाराष्ट्रात पाहतो इथून सुरुवात करू. जर इथून आपली सुरुवात झाली या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघाला आपण एका चांगल्या दिशेने जर काही न्यायाला सक्सेस यशस्वी झाला तर निश्चितपणे या महाराष्ट्रात आपल्याला कोणीही रोखू शकणार नाही. अशा पद्धतीच्या शुभेच्छा आपल्याला आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी देतो. धन्यवाद. जय हिंद. जय हिंद. धन्यवाद आप्पासाहेब. वाढत्या स्पर्धेतून आणण्यासाठी आदर्श पत्रकारिता कशी असावी आणि त्यात कोणत्या विषयाला प्राधान्य असावे याविषयी अतिशय प्रबोधनशील असं मार्गदर्शन यांनी आप्पासाहेब आपल्याला केले. मला आशा आहे की चंद्रकांत दुसाने साहेबांना नक्कीच त्यातून एक उज्ज्वल अशी वाट सापडणार आहे. आणि यानंतर आपण औपचारिक टप्प्याकडे वळतोय, आभाराकडे. मी चंद्रकांत दुसाने यांना विनंती करते की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. सुवर्ण खानदेश लाईव्ह यांच्या चॅनलचा द्वितीय वर्धापन दिवस सोहळा आज पार पडला. आणि या ठिकाणी माननीय आमदार किशोरप्पा पाटील यांनी ज्या पद्धतीनं खरं तर ज्यावेळी त्यांची मी पहिल्यांदा इंटरव्ह्यू घेतली त्यावेळी त्यांच्यासोबत कधी तुला भेटली नव्हती, पण इंटरव्ह्यू झाल्यानंतर त्यांचा मला फोन आला की मी तुमच्यावर इंटरव्ह्यू झाले अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं. आणि मला असं वाटलं की खरं तर आपण म्हणजे कशा पद्धतीने आणखी चांगलं काम करू शकतो. आणि नंतर आप्पासाहेबांसोबत बऱ्याचदा आमच्या भेटी झाल्या आणि चर्चाही झाली. खरं तर त्या मतदारसंघामध्ये आम्ही फिरत असताना कधी वन साईड जर्नलिझम केलं नाही. मतदारसंघाचा प्रतिसादच एवढा होता की त्या ज्या चॅनलच्या इंटरव्ह्यूज होत्या, ज्या प्रतिक्रिया होत्या त्या आप्पासाहेबांच्या बाजूने येत होत्या. आणि त्या पद्धतीने आम्ही काम लोकांसमोर नेण्याचा प्रयत्न केला. खरं तर आप्पासाहेबांच्या आईची तब्येत अत्यंत क्रिटिकल अवस्थेत आहे. आप्पासाहेबांनी मला शब्द दिला होता की मी कुठल्याही परिस्थितीत तुमच्या कार्यक्रमाला येईल. आणि खरं तर आप्पा तुमचा शब्द हा म्हणजे शब्दच असतो, तो पूर्ण केल्याशिवाय मी थांबत नाही हे मात्र यातून सिद्ध झालंय आणि सिद्ध होत आलेलं आहे. यानंतर त्या कार्यक्रमासाठी माननीय जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासोबतही मी संपर्कात होतो. त्यांनी देखील 100% प्रयत्न केलेला होता या कार्यक्रमासाठी येण्यासाठी. पण पालकमंत्री महोदय आज जळगाव जिल्ह्यात दौऱ्यावर होते आणि त्यांच्यासोबत अनेक साऱ्या महत्त्वाच्या मीटिंग होत्या आणि त्यांच्या डिपार्टमेंटच्या पण वेगवेगळ्या मीटिंग होत्या. त्यांनी मला सांगितलं की माननीय उपजिल्हाधिकारी साहेब कार्यक्रमाला येतात, त्यासाठी ते निवृत्ती गायकवाड सर या ठिकाणी आमच्या कार्यक्रमाला आले. त्यांचा मनापासून मी आभार मानतो. दिलीप भाऊ यांच्यासोबतही आमचे चांगले संपर्क आहेत, तर त्यांच्यासोबत ते देखील या कार्यक्रमाला आले. यासोबतच प्रांताधिकारी साहेब कोर्टाच्या कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी गेले असल्याने ते या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाही. यासोबत तहसीलदार साहेब देखील नांदेडला महसूल प्रशिक्षणासाठी गेले असल्याने ते देखील उपस्थित राहू शकले नाही. त्यांचं प्रतिनिधित्व नायब तहसीलदार विनोद कुमार सरांनी केलं. आणि यासोबतच भडगावचे तहसीलदार तसेच पीआय सरांचं प्रतिनिधित्व माननीय नायब तहसीलदार देवकर सरांनी केलं. यासोबतच दिलीप मोहिते सर हे देखील कार्यक्रमाला उपस्थित राहिले. मधुभाऊंना देखील मी फोन केला आणि ते कार्यक्रमाला आले. सचिन सोमवंशी सर आणि संजय भाऊ शिंदोले सर आणि उपस्थित सर्व तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन कार्यक्रमाला आला यासाठी तुमचा मनापासून आभार मानतो. आणि हा कार्यक्रम संपला याचा मी अध्यक्षांच्या वतीनं जय करतो. धन्यवाद. कार्यक्रमाला आलेल्या पाहुण्यांनी जेवण केल्याशिवाय